नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यासाठी स्पेशल असे आणि एकदम खमंग चविष्ट हेल्दी असे मूगडाळ आणि दुधी भोपळ्याचे भजे कसे करायचे ते बघूया. चला मग एकदम कमी तेलकट, आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे भजे करायला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी 1 वाटी दुधी भोपळा साल काढून त्याला किसून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले म्हणजे काळा पडू नये. आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती, त्याला स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजत ठेवली होती. भिजल्यावरती 1 वाटी झाली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा आपल्या आवडीप्रमाणे चिरून घ्यायचा आहे. थोडंसं अद्रक घ्यायचे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडेसे तुळशीचे पानं असे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये मी ओव्याचे पानं टाकणार आहेत. तुमच्याकडे ओवा असला तर तुम्ही ओवा पण वापरू शकता. आणि 3 ते 4 किंवा आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये आपण आता अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जी मुगाची डाळ आपण भिजत ठेवली होती त्याचं पूर्ण पाणी काढून ती पण मिक्सरमध्ये टाकायची आहे. आणि ह्याला आपण चांगलं बारीक करून घेऊया. अर्धवट बारीक झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आहे, म्हणजे आपल्या भज्याला अजून छान टेस्ट येईल. मुगाच्या डाळीचं वाटण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे, एकदम पण बारीक नाही करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो दुधी भोपळा किसून ठेवला होता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. चिरून घेतलेला कांदा टाकूया. दुधी भोपळा आणि कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे सध्या पाणी टाकायची गरज नाही आहे. 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये बेसन टाकूया. तुळशीचे पानं बारीक चिरून टाकलेली आहे आणि ओव्याचे पानं पण मी बारीक चिरून टाकली आहे, किंवा मग पाव चमचा ओवा टाकायचा आहे. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे. छोटा पाव चमचा हिंग टाकायचा आहे. ह्याला चांगल्यापैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत मीठ टाकलेले नाही आहे. मीठ टाकायच्या आधी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की मग आपण या मिश्रणामध्ये छोटा 1.5 चमचा किंवा मग चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि सगळं साहित्य छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. इकडे आपलं तेल पण गरम झालं आहे. आता हाताने आपल्याला असे छोटे छोटे भजे पाडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे भजे छानपैकी तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण जर हाय केली तर आपले भजे आतून कच्चेच राहतील. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम टू लो गॅसवर हे भजे तळून घ्यायचे आहेत. आणि भजे टाकल्या लगेच हलवायचं नाही आहे. 1-2 मिनटांनी ह्याच्यावरचे बबल्स थोडे कमी होतात, त्यावेळेस आपल्याला झारा टाकून थोडं हलक्या हाताने ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि सगळ्या बाजूने आपण ह्याला मस्तपैकी छानपैकी तळून घेऊया. एकदम कमी तेलकट आणि क्रिस्पी असे आपले मूगडाळ आणि दुधी भोपळ्याचे भजे तयार झाले आहे. आजची जर तुम्हाला पावसाळा स्पेशल भजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.